नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास। दारव्हा कारंजा रोडवरील टोल नाका बंद करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन। सदर बातमी अशी की आज दिनांक 23 मार्च 2026 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात भांडेगाव जवळ सुरू झालेला टोल बंद करावा या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते। हे आंदोलन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री राहुल ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख श्री अजय गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले होते। आंदोलनाची तीव्रता बघता पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला होता। पोलिसांनी आंदोलकांना टोलच्या काही अंतरावर रोखून धरले होते। आंदोलकांनी घोषणा देत 2 तास रस्ता अडवून धरला होता। पोलीस प्रशासन यांनी आंदोलकांना शांत करून ताब्यात घेतले होते। यावेळी महाविकास आघाडीचे स्थानिक नेते, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल माणिकराव ठाकरे, प्रकाश नवरंगे, अजय गाडगे, फारुख शेख, गटनेते नगर परिषद संतोष ठाकरे, सरफराज खान नगरसेवक, अतुल राऊत, संजय शेळके, बंडू सरतापे, गजानन बिंबेकर, ॲडव्होकेट कावळे, कैलास काटके, संतोष पुसांडे आदी सह तालुक्यातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। या आंदोलनाचा आढावा घेतला जिल्हा प्रतिनिधी रामधन जाधव, दारव्हा तालुका प्रतिनिधी श्री विजय डोंगरे व दारव्हा तालुका ग्रामीणचे करण राठोड यांनी। चला तर सविस्तर बातमी पाहूया। आपणास ही बातमी कशी वाटली ते कमेंट्सद्वारे कळवा। चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा आणि पाहत रहा परिवर्तन न्यूज 24 तास। या टोल नाका उभा आहे ते बंद करण्याच्या संदर्भात आदेश झाले होते कलेक्टर साहेबांनी, ते रद्द केले पालकमंत्री साहेबांनी। डायरेक्ट आमचा आरोप आहे, आज जो टोल नाका उभे आहे तो पालकमंत्री साहेबांच्या सूचनेने उभा आहे, तो बंद व्हावा म्हणून आम्ही आज इथे आंदोलन परत केले। त्याचा काय होते, वरात गेली आणि नंतर घोडे नाचवण्यात अर्थ काय? आंदोलन आम्ही उभं केलं जनतेसाठी, लक्षात आणून दिलं सर्वांना की हा टोल नाका इथं नसावा म्हणून। आपण पाहिलं असेल पेपरमध्ये सर्व आलं की पोझिशन सुटलेली आहे, म्हणजे जागा सुटलेली होती। काही तोडफोड किंवा काही असा अघटित प्रकार घडला असं तुम्हाला वाटते? आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत आणि लोकशाही पद्धतीने आमचं आंदोलन चालू आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जिथं जिथं अन्याय होतो, अत्याचार होतो, पेटून उठण्याचा, त्याचा संघर्ष करण्याचा, विरोध करण्याचा अधिकार आहे। आणि आज पोलीस यंत्रणेचा वापर करून, पोलीस यंत्रणेला पुढे करून शासन प्रशासन हे आंदोलन लोकशाही पद्धतीने चालू असलेलं चिरडण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु आम्ही कोणत्याही परिणामास तयार आहोत, परंतु ह्या टोल नाका बंद, बेकायदेशीर बंद झालाच पाहिजे। त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि तीव्र आंदोलन करून हा टोल नाका आम्ही त्वरित बंद करू अशी तुम्हाला खात्री देतो। धन्यवाद भाऊ। मी तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे प्रकाश भाऊ नवरंगेकडे जातो। खरोखर प्रकाश भाऊ, आपण जे सत्ताधारी पक्षाकडून जो आता निवेदन देण्यात येत आहे त्या संदर्भात आपण काय बोलाल? आज तुम्हाला सर्वांना माहित असेल की 2 तारखेला आम्ही एक उपविभागीय अधिकारी एडीओ साहेबाकडे आम्ही एक टोल नाका बंद करण्यासंदर्भात अर्ज दिला होता। त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की जर या 8 दिवसामध्ये जर हा टोल नाका बंद झाला नाही तर आम्ही 11 तारखेला तोडफोड उग्र स्वरूपाचं आंदोलन करू। आणि 11 तारखेला आम्ही त्या पद्धतीचं तोडफोड आंदोलन केलं। तोडफोड आंदोलन केलं आणि त्यानंतर आम्हाला तोडफोड आंदोलन केल्यानंतर आमच्या लोकांवर, कार्यकर्त्यावर गुन्हे सुद्धा दाखल झालेत। आणि त्यानंतर 13 तारखेला जिल्हाधिकारी साहेबांनी तातडीची बैठक यवतमाळला बोलावली। बैठकीत चर्चा झाली आणि बैठकीत चर्चा झाल्यानंतर राहुलजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ती बैठक झाली। आम्ही पण सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी होतो आणि त्यावेळेस जिल्हाधिकारी साहेबांना सर्वांशी चर्चा करून तात्काळ आदेश दिले की हा आजपासून टोल नाका बंद होणार। आणि लगेच त्या दिवशी बंद राहिला, दुसऱ्या दिवशीपासून सुरू झाला। लोकांचे, आम्हाला कार्यकर्त्यांचे, इथं या वाहनाने जाणाऱ्या लोकांचे फोन येत होते। त्यानंतर आम्ही परत साहेबांकडे गेलो, जिल्हाधिकारी साहेबांकडे एक निवेदन दिलं।
त्या दिवशी साहेबांचा, जिल्हाधिकारी साहेबांचा मूळ आमच्या सोबत बोलण्याचा नव्हता. त्याच वेळेस आम्ही म्हटलं की कुठेतरी आपल्या टोल नाक्याच्या बंदच्या याच्यामध्ये पाणी शिरून राहिलं. आमची एकच विनंती आहे की जर हा टोल नाका आजच्या आज बंद नाही झाला तर आम्ही जिल्हाधिकाऱ्याचा सुद्धा निषेध केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमची एकच मागणी आहे की टोल नाक्याचा निर्णय फिरविणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याचा धन्यवाद. हे होते महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते. खरोखर गांधीवादी शांततेनं इथे आंदोलन चालू आहे.